बघतेस ना तुझी होणारी सून किती संस्कारी आहे. आल्या आल्या पाया पडली तुझ्या. ताई प्लीज. अगं प्लीज काय? का तो विषय ना राहू दे. नेहा, खरं तर ह्याच विषयावर बोलायला मी तुला इथे बोलावलं. काय पण पण मी आईला उत्तर दिलं होतं माझं. मला नाही करायचंय हे लग्न. का ग, तुला आवडत नाही का आमचं घर? नाही असं काही नाही. मग आशू बद्दल काही प्रॉब्लेम आहे का? आशू आणि मी आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. अगं मग चांगलं आहे ना. चांगले मित्र आहात तुम्ही. छान जमेल तुमचं. जोडी सुंदर दिसेल. नाही ही जोडी नाही चांगली दिसणार. बघितलं सीता, हे असंच चालू आहे हिचं. अगं लहानपणापासून तू बघते ना माझ्या आयुष्याची कशी फरफट झाली आहे ते. तुला चांगलं घर मिळावं, तुझं सगळं चांगलं व्यवस्थित व्हावं, त्यासाठी एवढं सगळं भोगत आले मी. आई अगं रडू नको ना. सुजाता शांत हो, शांत हो, आपण बोलूया. तिचं तिला कळत नाहीये ग ती काय करते ते. अजून कसं समजावू मी तिला? नेहा हे बघ, खरंच खूप सुखी राहशील या घरात. मीही तुला तसा शब्द देते. बघ नेहा, शोधून सापडणार नाही असं घर. हा हे घे ताई आण आण आण. घे ग शिरा घे. सुजाता तू पण घे. थँक्यू. नेहा, आज तू आलीयस म्हणून खास गोड केलंय. स्पेशली तुझ्यासाठी बनवलंय काकूने. थँक्यू. किती हो आले. घे ग, खा की खा. नेहा आईने खास तुझ्यासाठी घेतलंय. सीता का माझ्यासाठी कशाला? अगं घे ना घे. अगं घे नेहा, किती मायने देते ती. थँक्यू. नेहा एकदा नीट विचार कर. पण आशूचाही नकार आहे या लग्नाला. मी त्याच्याशी बोलते. मला माहितीये तो होईल तयार. पण मला थोडा वेळ द्या. ठीक आहे ना, मग कर विचार. मला माहितीये तुझा निर्णय नक्की बदलेल. बरं मी निघते. मला उशीर होतोय ऑफिसला अगं जायला. शिरा तरी घे थोडा. नाही नको घेतला येते. टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं नीट. नेहा होईल लग्नाला तयार. शिवा, अरे बाप.
नाही, 1 मिनिट. मला तेच बोलायचं होतं म्हणून आलेले. मला असं वाटतंय की आपण डिवोर्स घेतला पाहिजे. काय? हो, डिवोर्स, घटस्फोट. पण दिव्या काय झालं काय अचानक? अचानक म्हणजे अरे, मला आता आपलं हे नातं कंटिन्यू करण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा मी दुसरं लग्न करते, सुखाचा संसार करते. तू कर गॅरेजवर काम, तुला पण वस्तीतली एखादी दुसरी मुलगी मिळेलच. नाही नाही दिव्या, नाही. हे बघ दिव्या, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मी अजून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारही नाही करू शकत ग. पण माझ्या विचारातही तू नाहीयेस चंदू. अगं पण माझं प्रेम. हा प्रेमाचा जप बंद करा. तुझं खरंच प्रेम असतं ना तर तू शिवाला काही सांगितलं नसतंस आणि मला फसवलंही नसतं. हे दिव्या, तू त्या परवा तू मला बोललीस ना की एक संधी देते तुला, तू मी म्हणशील तसं कर म्हणून. मी हो बोललो ना. हे बघ दिव्या, मी आता तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. प्लीज तू असं काही करू नकोस, प्लीज. आणि शिवानी काही विचारलं तर? तोंड बंद ठेवेन, काही सांगणार नाही. नक्की? हो, फक्त तू सोडून जाऊ नकोस, प्लीज. ठीक आहे, बघते, मी विचार करते. पण तुला तुझ्या वागण्यात बदल आणावा लागेल. ठीक आहे.